नमस्कार, मी पूजा MVTVच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। हायब्रिड इलेक्ट्रिक बसेससह बस टर्मिनल उपलब्ध करून द्या। गत वर्षात गुन्हे रोखण्यात यश पोलीस आयुक्त प्रभात रंजन। स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा। सोशल मीडिया लॅबची सुरुवात। सिडकोने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या दक्षिण नवी मुंबई परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी बस टर्मिनल्सचा अंतर्भाव करून सदर बस टर्मिनल्स विकसित झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांकडे हस्तांतरित करावा। सिडकोने स्मार्ट सिटीसाठी निवड केलेल्या दक्षिण मुंबई परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी बस टर्मिनलचा अंतर्भाव करून सदर बस टर्मिनल विकसित झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडे हस्तांतरित करावा। तसेच हायब्रिड आणि इलेक्ट्रिक बस सहित इन्फ्रास्ट्रक्चर सह उपलब्ध करून द्याव्यात। सिडको देशातील पहिल्या स्मार्ट सिटीची उभारणी करणार असून यामध्ये पनवेल, खारघर, उल्वे, द्रोणागिरी, कळंबोली आणि तलोजा या विभागांचा समावेश आहे। सदर परिसर दक्षिण नवी मुंबई म्हणून संबोधण्यात आला आहे। सिडको स्मार्ट सिटी अंतर्गत 10 प्रमुख मुद्द्यांवर आधारित 88 उपप्रकल्पासह सदर 7 ठिकाणांचाही विकास करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रथम 24 तास सोशल मीडिया लॅब स्थापन करण्यात आली आहे। आजकाल सोशल मीडियावर काही वादग्रस्त अथवा समाजाच्या भावना भडकवणारी वक्तव्ये, फोटोज अथवा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पोस्ट केल्या जातात। अशा पोस्ट काही वेळेला समाजात परिणामकारक ठरवून त्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे सदर अपेक्षाह पोस्टमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्या अगोदर त्या संबंधित सोशल मीडियातून त्वरित काढण्यासंदर्भात उचित कारवाई व्हावी यासाठी नवी मुंबई पोलिसांतर्फे CBD येथील पोलीस आयुक्तालयात सोशल मीडिया लॅबची स्थापना करण्यात आली आहे। नवी पोलीस आयुक्तालयातील प्रथम स्थापन करण्यात आलेली सदर सोशल मीडिया लॅब 24 तास कार्यरत असणार असून या विशेष कक्षात प्रशिक्षित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती क्राईम ब्रांचचे पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी केली। तर सदर लॅबची निर्मिती म्हणजे सायबर सप्ताह अंतर्गत पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती असल्याचे या विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रतिभा शेंडगे यांनी सांगितले। पत्रकार दिन कार्यक्रमात 3 महिला पत्रकारांना विमा सुरक्षा विषयक कागदपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। मूलभूत सोयी सुविधा ज्या शहरात उत्तमरित्या उपलब्ध असतात ते शहर स्मार्ट, पण ते केवळ राजकारणी, शासन प्रशासन, शहरवासी असं कुणा एका घटकाचे काय नव्हे, सर्वांचे एकत्रित प्रयत्न आणि त्यास नागरिकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद यातून शहर स्मार्ट बनते, असे मत तेथील उपस्थित अध्यक्षांनी व्यक्त केले। पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजन केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनीच पत्रकारांचा सन्मान केला। ब्युरो रिपोर्ट MVTV। सन 2014च्या तुलनेत बलात्कार, विनयभंग, घरफोडी या गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यात आणि त्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना चांगले यश मिळाल्याचा दावा नवी मुंबई पोलिसाचे आयुक्त प्रभात रंजन यांनी केलाय। सायबर सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात 2015 या गत वर्षात खून, दरोडा, वाहन चोरी तसेच सोनसाखळी चोरीच्या घटनांत काही प्रमाणात घट झाली असली तरी बलात्कार, विनयभंग, घरफोडी, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्याचा आलेख चढताच राहिला आहे। मात्र सन 2014च्या तुलनेत या गुन्ह्याचे प्रमाण रोखण्यात आणि त्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना चांगले यश मिळाल्याचा दावा नवी मुंबई पोलीसचे आयुक्त प्रभात रंजन यांनी केला आहे। शहरात घरफोडी, महिलांविषयक गुन्हे तसेच अपघातात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे रोखण्याचे आव्हान पुढील काळात नवी मुंबई पोलिसांसमोर असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट MVTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। तोपर्यंत नमस्कार।